नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र, धडा 3 स्थानिक शासन संस्था या पाठामध्ये आज आपण ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या कार्य कशा पद्धतीने चालते याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, आपल्या देशाचा राज्यकारभार हा 3 पातळीवरून चालतो. कारण आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला जातो आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. यामध्ये लोक हा केंद्रभूत घटक असतो आणि लोकांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. कारण लोकांच्या मताचा या ठिकाणी विचार केला जातो आणि त्यामुळं ह्या लोकांच्या मदतीने या ठिकाणी राज्यकारभारामध्ये त्यांचा सहभाग घेतला जातो. त्यामुळं आपल्या देशाचा राज्यकारभार हा 3 पातळीवरून चालत असतो. यामध्ये संघशासन, दुसरा राज्यशासन आणि तिसरं स्थानिक शासन संस्था अशा 3 पातळीवरून देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालवला जातो. यामध्ये संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघशासन चालवते. यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि चलन इत्यादी विषयीचे संघशासनाच्या कक्षेत या ठिकाणी विषय येत असतात. दुसरा म्हणजे राज्यशासन. मुलांनो, आपल्या देशामध्ये विविध राज्य आहेत. जसे की उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, गुजरात, त्यानंतर जम्मू काश्मीर असेल, राजस्थान, मध्य प्रदेश असे विविध प्रकारची राज्य आहेत आणि ह्या राज्याचा कारभार प्रत्येक राज्य या ठिकाणी चालवत असते. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळं महाराष्ट्र शासनाचा राज्यकारभार हा राज्यशासन पाहत असते. मग ह्या राज्यशासनामध्ये कोणकोणते विषय येतात तर त्यामध्ये कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण या संबंधीच्या संदर्भातले कायदे हे राज्य शासन करत असते. आणि तिसरी पातळी म्हणजे स्थानिक शासन संस्था असतात की ज्यामध्ये ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ह्यांच्यामार्फत हा स्थानिक शासन संस्था ह्या ठिकाणी चालवल्या जातात. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आपल्या देशातही या संस्थांबरोबरच संघशासन, राज्यशासन ही समाज नियमाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थाचे ढोबळ मानाने ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. तर आज आपण स्थानिक शासन संस्था या पाठात आपल्या देशातील ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्था यांचा कारभार प्रत्यक्ष कसा चालतो याविषयीची माहिती जाणून घेऊ. यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ते म्हणजे ग्रामपंचायत होय. तर मुलांनो, यामध्ये स्थानिक शासन संस्था जी या ठिकाणी येत असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ग्रामीण भाग आणि दुसरा म्हणजे शहरी भाग. ग्रामीण भागात म्हणजे शासन संस्थाच्या या भागामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा येतात. तर शहरी भागामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका ह्या प्रमुख संस्था या ठिकाणी असतात. शहराच्या दृष्टिकोनातून ह्या संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण आपल्या देशात जसं मी मगाशी म्हटलं की लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. म्हणजे सर्वात जी पातळी खालच्या लेवलची आहे ते म्हणजे खेडेगाव आणि ह्या खेडेगावातील सर्व लोकांचा शासनाच्या संदर्भात सहभाग असावा आणि त्यांच्या मतांचा विचार या ठिकाणी केला जावा हा दृष्टिकोन यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक शासन संस्थांना आपण एकत्रितपणे राज्यव्यवस्था म्हणतो. मग सुरुवात ही जेव्हा देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो तेव्हा सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर जिल्हा परिषद असतात. मुलांनो, खेडे पातळीवर राज्यकारभार हा ग्रामपंचायत या ठिकाणी करत असते. त्यानंतर अशा अनेक खेडे एकत्रितपणे येऊन किंवा त्यांचा विकास गट तयार होतो आणि त्यातून पंचायत समिती ही त्या पातळीवर काम करते. असे अनेक पंचायत समिती एकत्रित करून जर आपण केलं तर जिल्हा परिषदा ह्या तयार होतात.
महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकूण 36 जिल्हे असलेले या ठिकाणी दिसून येतात. यापैकी ग्रामपंचायत विषयी माहिती आपण बघू. ग्रामपंचायत ही खेडेपातळीवर चालणारी एक स्थानिक शासन संस्था असून प्रत्येक गावचा कारभार हा ग्रामपंचायत करत असते. ज्या गावामध्ये 500पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी ग्रामपंचायत असते. तिला गट ग्रामपंचायत असे आपण म्हणतो. मग ही गट ग्रामपंचायत कोणकोणती कामे करते तर संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणं, दिवाबत्तीची सोय करणं, रस्ते बांधणे, जन्ममृत्यूची नोंद ठेवणे, विवाहाच्या नोंदी ठेवणे इत्यादी कामे ही ग्रामपंचायत या ठिकाणी करत असते. मग हे जी कामं आहेत ही कामं विशिष्ट पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी चालवलेली असतात. मग हे पदाधिकारी कोणकोणते आहेत तर सर्वप्रथम आपण सरपंचाविषयी माहिती बघू. मुलांनो, दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. म्हणजे त्या खेडेगावातील ज्या व्यक्तींना उमेदवार म्हणून उभं राहण्याची इच्छा असते अशा व्यक्ती त्या ठिकाणी निवडल्या जातात. लोक त्यांना निवडून देतात आणि मग त्यांच्यामार्फत ह्या निवडणुका होऊन प्रत्यक्ष मतदान पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची निवड होते. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवड करतात आणि बाकीचे सदस्य असतात ते ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून या ठिकाणी निवडले जातात आणि ह्यांच्यामार्फत म्हणजे सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य ह्यांच्या वतीने त्या गट ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीचा कारभार ह्या सदस्यांच्या मार्फत या ठिकाणी चालविला जातो. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावच्या विकासाच्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने सरपंचावर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा अविश्वासाचा ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच या ठिकाणी पाहत असलेले दिसून येतात. मुलांना ह्यावर प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात की ग्रामपंचायतीच्या निवडणुका टिंबटिंब वर्षांनी होतात. तर ते किती वर्षांनी होतात तर 5 वर्षांनी या ठिकाणी होत असतात. मुलांना यानंतर ग्रामपंचायतीतला महत्त्वाचा शासकीय अधिकारी असतो तो म्हणजे ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी करतात. मग हा ग्रामसेवक कोणते काम करतो तर ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना, गावातील लोकांना समजावून सांगणे ही इत्यादी कामं ही ग्रामसेवक या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर ह्या ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीने चालतो तर त्यासाठी आपल्याला ग्रामसभा म्हणजे काय ते समजावून घेणं आवश्यक आहे. तर ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात अत्यंत महत्त्वाचे संघटन असते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने सरपंचावर असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा या ठिकाणी चर्चा करत असते आणि ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला या ठिकाणी कळवल्या जातात. आता या मुद्द्यांवर प्रश्न कोणकोणते येऊ शकतात तर बघा, तिसरा मुद्दा आपण पाहतोय त्यातला की प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक आहे. तर त्या म्हणजे किती आहेत 6 ही रिकामी जागा या ठिकाणी विचारली जाते. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय तो म्हणजे बघा की ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना जेव्हा ग्रामसभा या ठिकाणी भरवली जाते तेव्हा ती त्या ठिकाणी मान्यता देत असते. शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहे हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. मग आता जेव्हा खेडेपातळीवर ग्रामपंचायतीमार्फत
गावचा कारभार हा त्या ठिकाणी चालवला जातो. मग हे केवळ पुरुष मंडळी पाहतात असं नाही, तर ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. मुलांनो, जे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये 50% सदस्य ह्या महिला या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण आपल्याला शासनाने किंवा माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांनी आपल्याला 33% आरक्षण हे महिलांना या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु आता मात्र त्यांनी ते किती केलेलं आहे तर 50% केलेलं आहे. त्यामुळं महिलांचा सहभाग यामध्ये खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तिथे महिला अधिक मनमोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करतात. पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आवश्यक ते बदल घडवण्यासाठीही उपायही सुचवतात. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती. जेव्हा खेड्याचा विकास आपल्याला करायचा असतो तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काही ना काही उत्पन्न असणं आवश्यक असतं. मग हे उत्पन्न कुठून मिळतं तर आपल्याला असं म्हणता येईल की गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी विविध कराची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडा बाजारावरील कर यांमार्फत कर हा लोकांकडून गोळा करून त्यामार्फत ग्रामपंचायतीचा कारभार हा चालवला जातो. गावातल्या योजना त्या प्रत्यक्षात आणल्या जातात. त्यांचा विकास हा प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय तो म्हणजे पंचायत समिती. एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती होय. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते. मग अशा या पंचायत समितीचे अधिकारी कोणकोणते असतात या मुद्द्याविषयी आता आपण माहिती पाहूयात. पंचायत समितीच्या निवडणुका मुलांना जसं ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या 5 वर्षांनी होतात तसं पंचायत समितीच्या निवडणुका देखील 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करत असतात. पंचायत समितीच्या सभा बोलवणे, सभेचे कामकाज चालवणे ही जबाबदारी पंचायत समितीची या ठिकाणी असलेली दिसते किंवा सभापतीची असलेली दिसते. सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती हा या ठिकाणी काम पाहत असलेला आपल्याला दिसून येतो. विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती करत असते. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. विकास गटात करावयाच्या विकासांच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून अनुदान मिळत असलेले आपल्याला दिसून येते. मग मुलांनो, ह्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात तर त्यामध्ये प्रत्येक गावचा कारभार कोणती स्थानिक शासन संस्था करत असते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे आवश्यक असते. स्थानिक शासन संस्थेचे प्रमुख प्रकार कोणते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती. विकास गटाची कामे कोण पाहते. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर हा पाठ तुम्हाला समजला असेल. तर मुलांनो, ह्या पाठावर आधारित हे प्रश्न दिलेले आहेत. हा पाठ पुन्हा पुन्हा पाहायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो पाहायचा आणि त्यानुसार ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. हा पाठ नक्कीच समजला असेल, त्यामुळे तुम्ही त्याला लाईक करायला विसरायचं नाही. धन्यवाद.